धनगर समाजाचा जालन्याच्या जामखेड फाटा परिसरात आंदोलन। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करण्याची मागणी। धनगर आरक्षणासाठी जालन्यात ठिकठिकाणी आंदोलन। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीत धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। निलेश गायवळ प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे। गायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील गप्प का? निलेश गायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांची थेट चंद्रकांत पाटलांना त्यांनी घेतलंय। सिंधुदुर्ग जिल्हा बँक फसवणूक प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांच्यासह 8 जणांची चौकशी होईल। केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाला अहवाल। सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीच्या भूखंड वाटपाला ग्रामस्थांचा विरोध। ग्रामस्थांनी अजित पवारांना निवेदन दिलं। उद्यापासून ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा। नाशिकमध्ये सिडको परिसरात योगा क्लासच्या 2x2च्या बॅनरवर कारवाई करत गुन्हा दाखल। नाशिक सिडको विभागीय कार्यालयाचा अजब कारभार। अनधिकृत बॅनर सोडून महापालिका प्रशासनाच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा। बुलढाण्यात धनगर समाजाचं आंदोलन। आंदोलकांनी सिंदखेड राजा येथे नागपूर पुणे मुंबई महामार्ग अडवला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। लातूरच्या मांजरा नदीच्या पुरात हजारो हेक्टर शेती वाहून गेली। ज्वारी सोयाबीन तूर ऊस पिकांचं देखील नुकसान। भातखेड भागात शेतीला पुराचा पुन्हा फटका। एकीकडे पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सोलापूरच्या माढ्यातील वाकावमध्ये राजेंद्र भुसारी या तरुण शेतकऱ्याचे 200 पिशवी कांदा भिजल्याने मोठं आर्थिक नुकसान झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील हजारो हेक्टर क्षेत्रात पिकं जमिनीसहित वाहून गेली। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल। नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसामुळे मक्याचं मोठं नुकसान, तर पावसाच्या विश्रांतीनंतर चौथ्या दिवशीही पाण्याचा निचरा झालेला नाही। शेतात अजूनही पाणी साचलेलं आहे। नाशिकमध्ये 500 टनांपैकी निम्मी फुलं पावसामुळे सडली। बाजारात झेंडूचे दर 4 पटीने उतरले। प्रति किलो 60 ते 80 रुपयांपर्यंत दर। पावसामुळे भोकरदन तालुक्यातील 62,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका। मका सोयाबीन कापूस आणि मिरची पिकाचं नुकसान। प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवच्या भूममधील अंजनसोंडा गावात अतिवृष्टीमुळे कोबीचं पीक संपूर्णपणे नष्ट। शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका। पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। अनेक ठिकाणी भूगर्भातून घरांना हादरा बसणारे आवाज। नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। जळगावमध्ये विद्यार्थ्यांना सहलीच्या नावाने प्रार्थनास्थळी नेल्याने 5 शिक्षक निलंबित। भुसावळ सेंट अलोयसेस स्कूल प्रकरणात 8 पैकी 5 दोषी। शिक्षण विभागाची ही कारवाई। मुख्याध्यापिकेवरही ठपका। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, त्यामुळे भाविकांचा नागरिकांचा मनस्ताप। रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून भाविकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी नागरिकांची मागणी। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील नावेडमधील रस्त्यांची दुरवस्था। शेतामध्ये जाणाऱ्या पाणंद रस्त्याची दुरवस्था असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली सहित उलटला। नाशिकच्या टाळकुटेश्वर मंदिरासमोर वाहून गेलेल्या रिक्षा चालकाचा मृतदेह सापडला। पाण्याचा प्रवाह वाढल्याने रिक्षा पाण्यातून वाहून गेली होती। भंडाऱ्यात गाडीत बसण्यासाठी जागा नसल्याने जीपच्या मागच्या दाराला लटकत प्रवाशाचा जीवघेणा प्रवास। भंडाऱ्याच्या खरबी नाका परिसरातील हा प्रकार। वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह।